आहे असं नातराया तुम्हाला आम्हाला अनुभवाचे बोल सांगू लागल्यावर भक्ती करत असताना तुम्हाला ज्ञान वैराग्य आपोआप मिळत अशा प्रकारची कथा सांगितलेली आहे. आता पुढचे वक्ते तुम्हाला याचे विश्लेषण करून लगेच सांगणार आहेत. अशा प्रकारे सांगितलं. कुंडलिक वरदे हरी श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. सुरसा हनुमंत गिळिला परंतु जीवे नाही गेला तिचा घात नाही केला जाळा घेतला कपटाचा आत्मरूप गणेशू केली स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे जयाचे न्यांगवे सारस्वतावगे जीवेशी तेच श्री गुरुचे पाय जे हृदय सोनी टाये ते एवढे भाग्य होये उन्मेखाशी ते नमस्कार होणी आता जो पित्याचा पिता लक्ष्मीचा व्रता म्हणत ऐसे प्रभु रामचंद्र भगवान की जय. सर्व रामभक्तांच्या चरणी नतमस्तक. आताच महाराजांनी फार सुंदर असणार ओवीबद्ध रामायण अनेक असणारे मोठमोठाले इथं रामायणकार आहेत. रामायणामध्ये खूप अभ्यास असणारे आमचे शिंदे महाराज माऊली महाराज आमचे मित्र पोलीसमध्ये असणारे सगळे मित्र या ठिकाणी रामायणासाठी ज्यांनी आपला देह त्या ठिकाणी खर्च केला अशी महान माणसं इथं बसलेली आहेत. यांच्या समोर मी काय बोलावे पामरे. मी मात्र त्या ठिकाणी त्या रस्त्यावरून जाण्याचा प्रयत्न करीन. नीट ऐका. माझं रामायण आतापर्यंत सांगत असताना नास्तिकाच्या विरोधातलं रामायण आहे. ज्या वेळेस माणसं ढोंगी पद्धतीने व्यवहार करतात त्यावेळेस तिथं भगवंत त्यांना मिळतच नाही. अरे रामकथा अवघेची ऐकती ऐकली ऐसे न आचारती म्हणून श्रवणाची होय माती मग परमार्थ प्राप्ती त्या कैशी. या ठिकाणी रामायण किंवा कथा ऐकत असताना त्या कथेमध्ये आपण शिरलं पाहिजे. प्रत्येक ओवीचं आचरण आपल्या पूर्वजांना आपल्यासाठी हे ग्रंथ लिहून ठेवलेत. याच्यातलं आपण आचरण करता का हे केलं पाहिजे. निदान रामायणकाराने किंवा सूचक वाचनकाने इथून सुरुवात केली पाहिजे. नाही तर घटी कालविल्या शेण तेथे नातळते प्रतिबिंब जाण तेवी देहाच्या पापाचरण जीव शिव ठाकीना. अंतकरण सज्जन शुद्ध या ठिकाणी शुद्ध असल्याशिवाय भगवंत तिथं येतच नाही. मडक्यामध्ये पाणी भरलं त्याच्यात शेण जर कालवलं तर आपली प्रतिमा त्याच्यात दिसत नाही. त्यासाठी त्याला तिथं स्वच्छ पाणी असावं लागतं. भगवंत हृदयामध्ये असता जर त्या ठिकाणी ठेवायचं असेल तर आपलं अंतकरण विकार रहित असावं लागेल. आणि म्हणून तसं आचरण केलं पाहिजे. रामायणकारानं रामायणाच्या ग्रंथामध्ये प्रत्येकाच्या गळ्यात माळा असलीच पाहिजे तरच त्यानं रामायण सांगावं किंवा वाचावं. ही या ठिकाणी एक नियम आहे. तर अर्धवट पोटी टाकून जाऊ नये हे नियम आहेत. या ठिकाणी आता मी लय जास्त विश्लेषण करत नाही. सज्जनाव कथा इथपर्यंत चाललेली आहे. ही सुरसा असणारी जी तिचा हनुमंतानं बळी घेतला नाही त्या ठिकाणी ती या ठिकाणी जरी राक्षसाची माता होती तरी ती सावत्राई देवाची होती. आणि म्हणून तिच्या वृत्तीमध्ये जी कपट बुद्धी होती ती हनुमंतानं दूर केली. अरे धरिता संगती सज्जनाची बुद्धी पालटे दुर्जनाची. हनुमंताच्या संगतीने सुरसेची कपट वृत्ती नाहीशी झाली आणि ती राममय झाली अशी कथा इथं. तिची या कपटाची करिता झाडी सुरसा झाली ते बापुडी पायाला गोनिया तातडी वंदियावडी हनुमंता. या ठिकाणी या
सुरसेच्या मनामध्ये जी कपट वृत्ती होती, अरे सज्जनाचं साधूचं संताच्या पायाचा स्पर्श झाल्याबरोबर आपल्यातले विकार नष्ट होऊन जातात. म्हणून तर आपण सज्जन या ठिकाणी साधू संतांचं दर्शन घ्यावं लागेल. पण साधू संतांचं नीट ऐका, संताचा नव्हे सद गुरु जो असतो, ज्या ठिकाणी शिष्याचं कल्याण साधणारा जो असतो त्याला सद्गुरू म्हणतात. आणि शिष्याला गप्पा हाणून लुबाडणारा जो असतो तो गुरु असतो. गुरु काही खरा नसतो. सद्गुरू या ठिकाणी समाजाचं कल्याण करणारा असतो. हनुमंताने त्या ठिकाणी या सुरसेच्या मनातील सारे विकार नष्ट केले. आनंदी झाली सुरसा आणि धरले दृढ चरण हनुमंताच्या पायाला लागली. आणि काय म्हणते ऐका पुढे. ओजी पासोनी आता निमाली कपटवा विजय होशील हनुमंता श्री रघुनाथा कृतकार्या. तिनं हनुमंताकडे पाहिलं. हनुमंत समोर जात असताना तिनं हात वर उचलला. तुम्ही म्हणता गुरुजी काय बी म्हणायला लागले, नीट ऐका. पुरुषापेक्षा स्त्री ही सर्वश्रेष्ठ आहे. आम्ही 12वीच्या वर्गाला जेव्हा शिकवत होतो, परीक्षेला जात असताना पोरांना सांगायचं तुम्ही आईचं दर्शन घेऊन या. एक जे बिलिंदर पोट होतं ते म्हणले बापाने काय केलं. मी त्याला एकच सांगितलं, महाराज आईचा आशीर्वाद पूर्णत्वाकडे नेतो. बाप पाण्यात व्यसनामध्ये अडकलेले असतात. दारू पिते, तांबू खाते, बिड्या ओढते, लबाड्या करते, खिशा हाणते आणि त्याचं दर्शन घेऊन तुला कधी यश मिळेल. अरे आईने नुसत्या दृष्टीने आपल्याला आशीर्वाद दिला तरी चिर आपल्या जीवनाचं कल्याण होण्याशिवाय राहणार नाही. तशी ही असणारी स्त्रीरूपी असणारी ही दोन होती आणि तिनं हनुमंताला आशीर्वाद दिला. हे हनुमंताच्या सत्कार्याला तू चाललास, तुला त्याच्यामध्ये यश येईल. रामकार्यामध्ये तू यशस्वी होतील अशी ती सांगू लागली. आणि म्हणून साधू संतही म्हणू लागले, अरे खरे सांग तू त्याने देवासारखे झाले ज्याने जगाच्या कल्याणा संताच्या उपयुक्ती देहकष्ट विती परोपकारे ते संत. आता जगाची खावया संताच्या विमुक्ती देहकष्ट विती स्वतः कारणे. आता काय सांगावा अशी अवस्था. म्हणून ज्ञानदेवाने त्याचं ट्रान्सलेशन आपल्याला नाथानं एका ग्रंथामध्ये केले. अरे अनंता माझी एवढे द्यावे, या भूमीसारखे माझे अंग व्हावे, शेवटी माझा प्राण जाताना साऱ्या लोकांना मी सुखी पाहावे असा संत असतो या ठिकाणी. म्हणून या संताच्या तुलनेमध्ये एकरूप असणारी ती असणारी राक्षसी पण हनुमंताला शुभ आशीर्वाद देऊ लागली. अरे तुझा चंदनाप्रमाणे देह राम कार्याला या ठिकाणी उपयोगी पडो असे आशीर्वाद त्या हनुमंताला देऊ लागले. करोनी कपटाची जाणी राम कार्याची तातडी हनुमान निघाला आवडी घालावया उडी लंकेशी. या राक्षसने त्याला आशीर्वाद दिला. अरे माणसाचा देह म्हणतात गुरुजी तुम्ही माणसाला स्वर्गाकडे जायचं असेल तर परोपकार असा एकच असणारा मार्ग आहे. माणसानं जीवनामध्ये या ठिकाणी दीन दबल्या गरीब माणसाला आपण मदत करावी, त्याच्यावर उपकार करावे. नुसती टाळ मुर्दम पत्ती फक्ती सगळं करायचं आणि शेजाऱ्याचा खिस्सा हाणायचा, यानं भगवंत कसा येईल आपल्या जवळ. म्हणून परोपकार एक असं शस्त्र आहे की जे आपल्याला स्वर्गाकडे घेऊन जाईल. आणि त्या ठिकाणी दुसऱ्याला त्रास देणे किंवा त्या ठिकाणी वाईट वर्तन करणे हे अत्यंत वाईट आहे. त्याला नरकाकडे जावं लागतं. आणि म्हणून आपला जीवन चंदनापर्यंत झिजावे पर्यंतरी सज्जनानी होवावे. सगळ्यांचं कल्याण ज्याच्यामध्ये आहे असं कर्म करणे म्हणजे तो साधू असतो. तसं या हनुमंताला आशीर्वाद तिनं दिला आणि ते राम कार्य करण्यासाठी तिथून लंकेमध्ये उड्डाण करण्यासाठी हनुमंत सज्ज झाले. तिसरी हनुमंताची ख्याती अति पावन त्रिजगती देव ब्राह्मण वंदिती अगाध कीर्ती हनुमंता. या ठिकाणी हनुमंताने आता लंकेकडे उड्डाण घेतलं, उत्तरेकडून दक्षिणेकडे उड्डाण केलं. हनुमंत सागरावरून लंकेकडे चाललेला आहे. हनुमंताचा पराक्रम असणारे 33 कोटी देव वर्णन करू लागले. अरे रावणाच्या बंदीत असणारे 33 कोटी देव रावणाकडे अर्ज दिला रजेचा वर आकाशात गेले. म्हणजे आमचा हनुमंत काय करतोय.
बंदिस्त असणारे देव सुद्धा रावणाच्या सटक्यातून सुटले आणि हनुमंताचा पराक्रम. अरे चांगल्याचं गुण सज्जन गातात, साधू संत ब्राह्मण आई वडील या ठिकाणी सज्जनाचेच गुण गात असतात. दुष्टाचारे धरावी संगती, सज्जनाची तयाने बुद्धी पालटे दुर्जनाची. तुम्ही म्हणतात गुरुजी आयुष्यामध्ये तुम्हाला सांगतो प्रत्येकाने हे कर्म केलंच पाहिजे. पिदाडा माणूस आपल्या घरी येऊ द्यायचा नाही आणि आपण त्याच्या घरी जायचं नाही, बस एवढं तत्रफळ. किती सूर पण तुटलं तर हरकत नाही, पण पिणारा माणूस आपल्या घरी येऊ द्यायचा नाही आणि आपणच त्याच्या घरी जायचं नाही. बस हे सूत्र जर आले तर रामायणाचं खऱ्या अर्थानं आपल्याला सार मिळालं. त्या घरी लक्ष्मी नांदते. अरे तिळभर जरी होय अधर्म, ते तुम्ही धनलक्ष्मी जाये निघून. म्हणून आपल्याकडून एवढा जरी वाईट कर्म झाला तरी आपण स्वप्नात सुद्धा समजायचं नाही आपल्याला देव स्वर्गात वाढणे आणि ज्याच्या गळ्यात माळ नाही, जे चुष्टात खाणं पिणं करतोय आणि मेल्यानंतर पत्रिकेवर लिहिलंय स्वर्गवासी, आणि त्याला नरका सुद्धा कोणी घेणार नाही ना. उभं आयुष्य वाईट कर्म करणाऱ्या माणसाला स्वर्गात कोण घेईल. म्हणून स्वर्गात जायचं असेल तर परोपकार हेच एक साधन आहे. आणि म्हणून चांगलं वागावं, निस्वार्थी असावं, कुठलंही आपल्याकडे या ठिकाणी व्यसन नसावं, आई वडिलाची सेवा करावी, गुरुजनांचा आदर पाव, धर्माचं रक्षण करावं, साधू संताचा. हे सत्कर्म केल्यानंतर आपल्याला देव आपल्याला इथं येतो आणि ह्याला जसं तुकारामाला विमान आलं ना, त्याच्या सत्कर्मामुळे तसं देवाला आपल्याकडे यावं लागतं. आपल्याला देव भेटवायचं किंवा शोधायची गरज नाही. आजपासून असा निश्चय करायचा की आपण वाईट कर्म करायचंच नाही. वाईट म्हणजे तरी काय, दुसऱ्याला दुःख होईल असं जे कर्म त्याला वाईट कर्म म्हणतात, दुसऱ्याला सुख जे आहे त्याला सत्कर्म म्हणतात. आणि म्हणून सगळ्यांना जसं हनुमंतानं जगात दुसऱ्यासाठी आपला देह खर्च केला, लंकेकडे उड्डाण केलं, हळूहळू आता हनुमंत लंकेकडे निघाले. अनिक चौथा पवाडा हनुमंते केला गाडा, सिंह का निर्धाडून या होडा, निघाला पुढा लंकेशी. रामकार्य साधण्यासाठी हनुमंताने या ठिकाणी चौथा पराक्रम केला. ही असणारी छाई नावाची राक्षसी ही का होती, तिचे करून या विदारणं, तिला त्या ठिकाणी त्याने ठारच मारलं. याचं कारण एक होतं, ती वाईट वृत्तीची होती. तिला साधूला संताला देवाचा तिला लय राग होता. आवा आली चालली पंढरपूरला, मला 12वीला एक कविता होती आणि ती नेमकी माझ्याकडे शिकवायचा विषय आला. एका गावात महाराज आला, बाईला म्हणाला चल पंढरपूरला. ती म्हणती थांबा थोडस, एवढं माझं नातरून झोपी द्या. नातरून काय झोपलं नाही. महाराज तिथून गेले, पुन्हा माणूस लावला. अहो येऊ द्यात म्हणले, आमची सून कामाला गेली, येऊ द्या तर मग. अहो शेवटपर्यंत तिला नाही ना जमलं. महाराजाने तिचा नाद सोडला, पंढरपूरला निघून गेले. अरे माणूस संसारात गुंतल्यानंतर परमात होत नाही. नीट ऐका, यासाठी आपल्याला थोडंसं त्या प्रपंचाला तिलांजली द्यावी लागेल. सज्जनासाठी, साधूसाठी, देवासाठी त्याग करावा लागेल तर परमार्थ आपल्याकडे येईल. अरे या जिभेने, या वासनेने, या डोळ्याने वाईट कर्म केल्यानंतर पंच इंद्रिय ज्यावेळेस विषातीत होतात त्यावेळेस भगवंत त्यापासून दूर जातो. आणि म्हणून या सर्व कर्म आणि ज्ञान इंद्रियाला आपण सद्गुणाची, सद्विचाराची काळ धरली पाहिजे. भगवंत तिथं येतो. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी हनुमंत हळूहळू उड्डाण करू लागला, लंकेत गेला. काय होतं ऐका पुढे. सिंहिका राक्षसी दुर्धर, हनुमंत गिरीला अतिसत्वर, नखे न्यूटोनी निज जीवार, रिगे वानर हनुमंताने केला. सिंहिकेच्या मुखातून त्या ठिकाणी पोटात गेला. त्या सिंहिकेचं संपूर्णपणे विदारण केलं. तिचं काळीच फाडूनच बाहेर आला. या ठिकाणी जी वाईट असतात, नीट ऐका, शास्त्र याच्यामुळे तर वाचायचे आपल्याला. भगवद्गीता असो, ज्ञानेश्वरी असो, रामायण असो किंवा दासबोध, हे सगळे ग्रंथ जेव्हा आपण वाचतो त्याच्यातून एक असणारा मार्ग निघत असतो सत्कर्माचा, आपल्याला एक उपदेश असतो. म्हणून ग्रंथामध्ये या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की ती असणारी सिंहिका अत्यंत वाईट होती, कपटी होती. मग कपटी माणसाला, वाईट वागणाऱ्या, खाणाऱ्या पिणाऱ्या, व्यसनाधीन माणसाला, घराचं वाटोळं करील अशा जुगारी लोकाला आपल्या घरी येऊ द्यायचं का? या घरामध्ये येऊ द्यायचं नाही, आपल्या घरात सुद्धा येऊ द्यायचं नाही. तरच तिथं लक्ष्मी नांदते. नीट आहे का? वाईटाच्या संगतीने घर उद्ध्वस्त झालेले आपल्याला अनेक दिसत आहेत. म्हणून धरावी संगती सज्जनाची, चांगल्याची संग धरा, कर्माचं या ठिकाणी सोनं करा. पुन्हा हा मानवी देह नाही. आणि म्हणून नुसती गंध लावायचा, गळ्यामध्ये माळा घालायच्या, जे नाही ते उद्योग करायचे.
आणि पंढरीच्या वाटेला गेल्यानंतर जाता येता दुसऱ्याच्या खिशाला कात्री लावायची अशी बरीच लोक आहेत. मी कुणाचं नाव सांगत नाही. म्हणून सज्जनाव या ठिकाणी आपलं शुद्ध अंतकरण असावं, कर्म चांगले असावे. हनुमंतानं त्या शिहिकेच्या वाईट विचारला तिलांजली दिली, सारे विचार नष्ट करून टाकले आणि ती एक पवित्र झाली. हनुमंत पुढे निघाले. छायाग्रहण दुष्ट भारी जळीचे जलचर संहारी स्थळचरा त्याची बेमारी घोटभरी केचरांचा. या ठिकाणी त्या शिहिकेचे कर्म कसे होते आणि निरापराध असणारे गरीब लहान लहान प्राणी त्या पाण्यामध्ये आहेत. निरापराध प्राण्याला ती मारायची, खायची. बघा या ओळीतून आपल्याला एकच उपदेश आहे, माणसानं मांसाहार करू नये. आजपासून कुणी जरी इथं मांसाहार करीत असला तर ते बंद करून टाका. याचं कारण एकच आहे की हरिश्चंद्र महाराज शिंदे त्याच्या नाही. अशा पद्धतीने कवीने आपल्याला उपदेश केला. वाईट असणारी शिहिकेला त्या ठिकाणी तिचा उद्धार केला, तिच्या पापाची झडती केली आणि तिला ठार मारलं. कुंडली वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका प्रभु रामचंद्र भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, पवनसोत हनुमान महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, पार्वती पते.